नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 8 जून 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण जर शनिवारचं गिफ्ट निफ्टीचं जर मूव्हमेंट बघितली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की शनिवारी म्हणजेच शुक्रवार आणि शनिवारी रात्री असं जे गिफ्ट निफ्टी चालू असतं रात्री 2:30 वाजेपर्यंत, तर त्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की खूप मोठं सेलिंग आपल्याला गिफ्ट निफ्टीमध्ये बघायला मिळालेलं आहे. म्हणजे आता मी ज्या लेवल सांगतोय ह्या लेवल्स कदाचित उद्या मॅटर करतील किंवा करणार नाहीत हे मला माहित नाही. पण आता आपलं काम काय आहे? आपलं काम असं आहे की सिस्टीमनुसार आपल्याला चालायचं आहे. आणि आपली सिस्टीम आपल्याला काय सांगतेय की खाली जात असताना 23,185 ही लेवल अतिशय महत्वाची आहे. जर उद्या 23,185 ही लेवल तोडली किंवा ह्याच्या खाली ओपन झालं आणि ह्याच्या खालीच टिकलं तर खाली जात असताना 23,120 ही लेवल येऊ शकते. त्याच्याही खाली जायला लागलं आणि टिकलं तर 23,040 ही लेवल येऊ शकते. साधारणपणे 23,000 ते 23,040च्या आसपास आपल्याला ह्या एरियामध्ये कुठेतरी सपोर्ट घेतला जाण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स येऊ शकतो. मात्र ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एकदा जर ह्या लेवलच्या खाली किंमत टिकली असेल तर मग जर इथपर्यंत जरी आली, बाउन्स जरी आला तरी सुद्धा त्याचा काही उपयोग नाही. त्यानंतर तो सेल ऑन राईजसाठी असणार, पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं. त्यामुळे आता आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे. फक्त काय आहे आपल्या सिस्टीमनुसार आपल्याला माहिती आहे त्या लेवल्स आपण इथे हे करून ठेवलेले आहेत. याचा रेफरन्स उद्या नक्की येणार आहे मार्केट चालू असताना. कसा येईल, काय येईल तो आपल्याला बघावा लागेल. पण सध्या एवढंच लक्षात ठेवा 23,185 ही आपल्याला मेक और ब्रेक लेवल आहे. म्हणजे जर ही तुटली आणि ह्याच्या खाली किंमत टिकली तर मग ही टार्गेट्स येऊ शकतात. निफ्टी 50 सेल ऑन राईज होऊ शकते आणि आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. मात्र जर समजा आज रात्रीतनं काहीतरी गुड न्यूज आली आणि किंमत खाली आली पण 23,185च्या वर टिकली, बरोबर, म्हणजे 23,185चा सपोर्ट घेतला गेला, म्हणजे समजा आपण असं समजूया की खाली गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झाल्यावर थोडं खाली पण आली किंमत, पण 23,185 ची लेवल ब्रेक न होता इथनं जर बाउन्स यायला लागला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की इथे आपल्याला मग डब्ल्यू पॅटर्नची वाट बघायची आहे. आणि जेव्हा हा डब्ल्यू पॅटर्न बनेल त्यावेळेला म्हणजे किंमत खाली आली, वर जायचा प्रयत्न झाला, परत खाली आली आणि परत वर गेली, असा जेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनेल त्यावेळेला आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो की आता हे जी मंदी होती ही तात्पुरती थांबलेली आहे आणि तात्पुरती आता तेजी सुरू झालेली आहे शॉर्ट टर्म मध्ये, असं आपल्याला म्हणावं लागेल. अर्थात ह्याची शक्यता इथे डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आपल्याला आत्ता थोडीशी जी आत्ताची परिस्थिती आहे ती बघताना कमी दिसते. रात्रीतनं काही घडलं तर असं होऊ पण शकतं, ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगून ठेवलंय. सध्या शक्यता जास्त काय दिसते आपल्याला, किंमत कुठेतरी गॅपडाऊन ओपन होईल, कदाचित 23,120, कदाचित 23,100, 23,075, 23,050 कुठेतरी इथे ओपन होईल. ओपन झाल्यानंतर एक बाउन्सचा प्रयत्न होईल आणि त्यानंतर खाली जाण्याची शक्यता आहे. किंवा इथे कुठे ओपन झाली तर एकदा खाली येऊ शकते, बाउन्स येऊ शकतो आणि मग परत खाली जाऊ शकते. अशा प्रकारे आपल्याला
उद्या मुवमेंट होताना बघायला मिळू शकतं. हे झालं निफ्टी 50 मध्ये उद्या काय होऊ शकतं ते मी तुम्हाला इथे सांगितलं. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टी मध्ये काय होऊ शकतं ते समजून घेऊया. सेम परिस्थिती आहे. बँक निफ्टी मध्ये आपल्याला मेक ऑर ब्रेक लेवल जी आहे ती आहे 53,850 ची. 53,850 च्या खाली जर किंमत टिकली किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर मग जात असताना 53,655, त्याच्याही खाली गेलं तर 53,400 पर्यंत किंमत खाली येऊ शकते. आपल्याला जर इथपर्यंत किंमत कुठेतरी खाली आली आणि नंतर बाउन्स जरी आला तरी मग हा सेल ऑन राईज साठीचा बाउन्स असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सेलिंग आपल्याला येताना बघायला मिळू शकतं. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मोस्ट प्रोबॅबली आपल्याला असं वाटतंय की खूप गॅप डाऊन जर ओपन झालं, म्हणजे आता जी परिस्थिती चालू आहे ही अशीच राहिली, खूप गॅप डाऊन जर ओपन झालं तर गॅप डाऊन ओपनिंग नंतर एक बाउन्स येऊ शकतो, अशी शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा सेलिंग होऊ शकतं. म्हणजे आपल्याला जे म्हणायचंय तसंच होईल. किंमत इथे होती, इथनं खाली आली, मग वर गेली आणि मग परत खाली आली. अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे बघायला मिळू शकतं. अगदी 5-10% शक्यता अशी आहे की रात्रीतनंच काहीतरी गुड न्यूज येईल आणि तसं झालं, गॅप डाऊन जरी ओपन झालं तरी मग ह्या ठिकाणी आल्यानंतर सपोर्ट घेऊन आपल्याला तेजी होताना बघायला मिळेल. कदाचित सपोर्ट असा पण घेतला जाऊ शकतो, हे पण लक्षात ठेवा. असाही सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. त्यामुळे गॅप डाऊन ओपन होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि गॅप डाऊन ओपन होऊन ही जी लेवल आहे 53,850 ही तोडली जाण्याची शक्यता आहे. आणि ती तोडली तर खालची टार्गेट दिलेली आहे, त्यानंतर बाउन्स जरी आला तरी पुन्हा एकदा सेलिंग होऊ शकतं. हे एवढं अनालिसिस जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला उद्या मार्केटचं विश्लेषण करणं सोपं जाईल. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मधलं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तुम्ही आता आपल्या यूट्यूब चॅनलवर गेलात, म्हणजे यूट्यूबवर गेलात आणि आपला चॅनल ओपन केलात की सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला एक जॉईन बटन आता दिसायला लागलं असणार आहे. या जॉईन बटनला क्लिक करून आपल्या तुम्ही यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही मेंबरशिप तुम्हाला घेताना तिथे 4 ऑप्शन दाखवले जातील. पहिला असेल ब्रॉन्झ, दुसरा असेल सिल्वर, तिसरा असेल गोल्ड आणि चौथा असेल प्लॅटिनम. तर ह्यापैकी सध्या आपण गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरशिप चालू केलेली आहे. ब्रॉन्झ आणि सिल्वर अजून चालू झालेली नाहीये. ह्या आठवड्यात करण्याचा प्रयत्न होता, पण मला काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं. त्यामुळे इथे ह्या आठवड्यात ही काही सिस्टीम मला चालू करता आलेली नाही. कदाचित पुढच्या आठवड्यात चालू होऊ शकेल आणि ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिप सुद्धा आपल्याला घेता येऊ शकेल. सध्या जर तुम्ही घेतली असेल तर पैसे फुकट जातील. सध्या घ्यायची असेल तर गोल्ड मेंबरशिप घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला काय काय फॅसिलिटीज असतील ते जेव्हा तुम्ही ह्या जॉईन बटनला क्लिक कराल तेव्हा तुम्हाला हे चारही ऑप्शन आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या फॅसिलिटीज दाखवल्या जातील. त्यानुसार तुम्हाला फॅसिलिटीज मिळतील. आता हे झालं जर तुम्ही यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर. मात्र जर तुम्ही ह्यापूर्वीच आपल्याकडून कुठलाही पेड कोर्स विकत घेतलेला असेल किंवा प्रीमियम ग्रुपचे तुम्ही मेंबर असाल तर सध्या काही दिवसांसाठी आपण असं स्कीम चालवतोय की ज्यामध्ये जुन्या सर्व पेड कोर्सच्या सदस्यांना आणि प्रीमियम ग्रुपच्या सर्व मेंबर्सना आपण सध्या जो आपला टेलिग्रामवर प्रीमियम ग्रुप आहे शेअर मार्केट मराठी प्रीमियम या नावानं, तर त्या प्रीमियम ग्रुपवर सध्या गोल्ड मेंबरला दिली जाणारी सर्वच अपडेट इथे तुम्हाला दिली जात आहेत. त्यामुळे जर तुम्ही पेड कोर्सचे सदस्य असाल किंवा प्रीमियम ग्रुपचे मेंबर असाल तर तुम्हाला ही ॲस्ट्रो मार्केट अपडेटसाठी कुठलीही मेंबरशिप घेण्याची आवश्यकता सध्या तरी नाही आहे. थोडे दिवसांनी जेव्हा ही सर्व्हिस बंद होईल त्यानंतर मग तुम्हाला जर इच्छा होत असेल किंवा त्याचा फायदा दिसत असेल तर तुम्ही ती सर्व्हिस घेऊ शकता. त्याचसोबत तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा WhatsAppचा नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे. लक्षात ठेवा, ह्या नंबरवर फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. कॉल करू नका. साधा कॉल किंवा WhatsApp कॉल अशा प्रकारचे कॉल करू नका. या नंबरवर कॉल स्वीकारले जात नाहीत. तुमच्या WhatsApp मेसेजला जर YouTube चॅनल मेंबरशिप विषयी काही शंका असेल तर तुमच्या या WhatsApp मेसेजला इथे नक्कीच रिप्लाय केला जाईल. तर अशा पद्धतीनं आपलं YouTube चॅनल मेंबरशिपची सर्व गोष्ट मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्सचं म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला
सुरुवात करूया. इथे मी सेन्सेक्सचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकतो जसं बाकीच्या दोन इंडेक्समध्ये विश्लेषण केलंय त्या पद्धतीनं 73,660 ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. जर ही लेवल उद्या तुटली किंवा ह्याच्या खाली किंमत टिकली तर मग काय होऊ शकतं, सेल ऑन राईज होऊ शकतं. त्यामुळे किंमत जितकी खाली गेली त्यानंतर सुद्धा जर बाउन्स आला तर आपल्याला काय होऊ शकतं, पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळू शकतं. तर अशा प्रकारचं वातावरण आता इथे तयार झालेलं आहे. उद्या कशा प्रकारे ओपनिंग होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. अगदी 5-10% शक्यता अशी आहे की 73,660 या लेवलचा सपोर्ट घेतला जाईल. गॅप डाऊन जरी ओपन झालं, किंमत खाली येईल, सपोर्ट घेतला जाईल, पुन्हा छोटासा बाउन्स येईल आणि डब्ल्यू पॅटर्न बनून पुन्हा एकदा तेजीची सुरुवात होईल. ह्याची शक्यता खूप कमी आहे, पण झालं तर आपल्याला ते माहिती पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला इथे सांगून ठेवतोय. अन्यथा ह्या लेवलच्या खाली म्हणजे 73,660 च्या खाली टिकल्यानंतर 73,465, 73,210 ही टार्गेट खालच्या बाजूने येताना आपल्याला बघायला मिळतील. आणि एकदा ह्याच्या खाली टिकलं की सेन्सेक्समध्ये सुद्धा सेल ऑन राईज होईल. त्यामुळे कुठल्याही आलेल्या सेल नंतर जर बाउन्स जरी आला तरी त्या बाउन्स नंतर पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. त्यामुळे अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला उद्यासाठीचं मी तुम्हाला इथे व्यवस्थित विश्लेषण करून सांगितलेलं आहे. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.